नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TAT उजळणी स्वरूपामध्ये संपूर्ण विश्लेषण ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, त्यामध्ये जो पहिला विषय आहे हा बालकांचा विकास आणि अध्यापन म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी संदर्भात आहे। त्यामध्ये आपण बालविकास संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत संदर्भात MCQ स्वरूपामध्ये प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, बाल विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? त्याचं योग्य उत्तर आहे बी, मानसशास्त्र। 2 नंबरचा प्रश्न आहे, बालक हा प्रौढांचा सूक्ष्म नमुना आहे, हा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे बी, प्री फॉर्मेशनवादी। 3 नंबरचा प्रश्न आहे, बालविकास सतत चालणारी प्रक्रिया आहे, हे कोणत्या तत्वाचे वैशिष्ट्य आहे? योग्य उत्तर आहे ए, विकास सर्वांगीण आहे। 4 नंबरचा प्रश्न आहे, बालकाचा विकास केंद्रातून परिघाकडे होतो, हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सी, प्रोक्सिमो डिस्टल नियम। 5 नंबरचा प्रश्न आहे, बालविकास डोक्यापासून पायाकडे होतो, या तत्वाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बी, सेफेलोकॉडल। 6 नंबरचा प्रश्न आहे, बालक जन्मतः निष्क्रिय असतो, असे मत कोणी मांडले? योग्य उत्तर आहे बी, स्किनर। 7 नंबरचा प्रश्न आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए, पियाजे। 8 नंबरचा प्रश्न आहे, पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष हा टप्पा कोणता आहे? योग्य उत्तर आहे सी, ठोस सक्रियात्मक। 9 नंबरचा प्रश्न आहे, लैंगिक विकासाचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए, फ्रॉइड। 10 नंबरचा प्रश्न आहे, फ्रॉइडच्या मते ऑडिपस कॉम्प्लेक्स कोणत्या टप्प्यात दिसतो? योग्य उत्तर आहे सी, जननेंद्रिय टप्पा। 11 नंबरचा प्रश्न आहे, नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे बी, कोहलबर्ग। 12 नंबरचा प्रश्न आहे, बालकाचे शिक्षण त्याच्या जवळच्या विकास क्षेत्रात म्हणजे झेडपीडी व्हावे, हा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे बी, वायगोत्स्की। 13 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ए, वायगोत्स्की। 14 नंबरचा प्रश्न आहे, लर्निंग बाय डुईंग या तत्वाशी कोण संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए, जॉन डुई। 15 नंबरचा प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण? योग्य उत्तर बी, थॉर्नडाईक। 16 नंबरचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक याच्या मते शिकण्याचे मुख्य नियम कोणते आहेत? योग्य उत्तर आहे ए, प्रभाव, सराव आणि तत्संबंध। 17 नंबरचा प्रश्न आहे, क्लासिकल कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ए, पॅव्लॉव। 18 नंबरचा प्रश्न आहे, ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ए, स्किनर। 19 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक शिक्षणाचा सिद्धांत कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए, बंडुरा। 20 नंबरचा प्रश्न आहे, ऑब्झर्वेशन लर्निंग हा कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे? योग्य उत्तर ए, बंडुरा। 21 नंबरचा प्रश्न आहे, बालक शिकण्यात सक्रिय सहभाग असतो, हा विचार कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए, पियाजे। 22 नंबरचा प्रश्न आहे, बालक जन्मतः पांढऱ्या कागदाप्रमाणे असतो, ही संकल्पना कोणी मांडली? योग्य उत्तर आहे ए, लॉक। 23 नंबरचा प्रश्न आहे, बालकाचे शिक्षण त्याच्या आवडी व गरजांवर आधारित असावे, हा विचार कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए, रुसो। 24 नंबरचा प्रश्न आहे, बालक विकास सार्वत्रिक तत्वानुसार होतो, या तत्वाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बी, सार्वत्रिकता। 25 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? योग्य उत्तर आहे ए, वारसा व पर्यावरण। 26 नंबरचा प्रश्न आहे, डिस्कव्हरी लर्निंग या तत्वाचा जनक कोण आहे? योग्य उत्तर आहे ए, ब्रुनर। 27 नंबरचा प्रश्न आहे, स्पायरल करिक्युलम ही संकल्पना कोणाची आहे? योग्य उत्तर आहे ए, ब्रुनर। 28 नंबरचा प्रश्न आहे, बालविकास क्रमबद्ध व टप्प्याटप्प्याने होतो, हे कोणत्या तत्वाशी निगडीत आहे? योग्य उत्तर आहे बी, क्रमबद्धतेचा तत्व। 29 नंबरचा प्रश्न आहे, पियाजे यांच्या मते संवेदन ग्रहणात्मक टप्पा किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे त्याचं ए, 0 ते 2 वर्ष। 30 नंबरचा प्रश्न आहे, पियाजे यांच्या मते पूर्व सक्रियात्मक टप्पा किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे बी, 2 ते 7 वर्ष।
31 नंबरचा प्रश्न आहे, औपचारिक सक्रियात्मक टप्पा कोणत्या वयात सुरू होतो? योग्य उत्तर आहे सी 11 वर्ष. 32 नंबरचा प्रश्न आहे, नैतिक विकासाच्या पूर्व परंपरागत टप्प्यात बालक कशावर भर देतो? योग्य उत्तर आहे बी शिक्षा व बक्षीस. 33 नंबरचा प्रश्न आहे, परंपरागत टप्पा नैतिक विकासात कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे समाज मान्यता. 34 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासामध्ये वैयक्तिक फरक असतात हे कोणत्या तत्वाचे लक्षण आहे? योग्य उत्तर आहे बी वैयक्तिक फरक तत्व. 35 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासामध्ये सामाजिक घटक महत्त्वाचे असतात असे कोणी मांडले? योग्य उत्तर आहे वायगोत्स्की. 36 नंबरचा प्रश्न आहे, प्लेवे मेथड कोणाशी निगडीत आहे? योग्य उत्तर ए फ्रोबेन. 37 नंबरचा प्रश्न आहे, किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ए फ्रोबेन. 38 नंबरचा प्रश्न आहे, बालक स्वतः अनुभव घेऊन शिकतो हा विचार कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे डुई. 39 नंबरचा प्रश्न आहे, सेन्सिटिव्ह पिरियड्स ही संकल्पना कोणाची आहे? योग्य उत्तर आहे ए मॉन्टेसरी. 40 नंबरचा प्रश्न आहे, बालविकास समाजाशी परस्पर संवादातून होतो हा विचार कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए वायगोत्स्की. 41 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासाचा पाया कोणता आहे? योग्य उत्तर ए खेळ. 42 नंबरचा प्रश्न आहे, इमिटेशन अनुकरण हा कोणत्या विकासाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए सामाजिक विकास. 43 नंबरचा प्रश्न आहे, चूक व सुधारणा या प्रक्रियेवर आधारित शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ए थॉर्नडाईक. 44 नंबरचा प्रश्न आहे, बालविकास सातत्यपूर्ण आहे याचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर बी टप्प्याटप्प्याने व सतत बदल. 45 नंबरचा प्रश्न आहे, मानसिक विकासाचा वेग जास्त कधी असतो? योग्य उत्तर आहे ए बालपणात. 46 नंबरचा प्रश्न आहे, बालकाचे वर्तन बळकटीकरणाने बदलते हा कोणाचा सिद्धांत आहे? योग्य उत्तर ए स्किनर. 47 नंबरचा प्रश्न आहे, शेपिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? योग्य उत्तर आहे ए स्किनर. 48 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासाचे तत्त्वे किती प्रकारचे आहेत? तर डी उत्तर आहे अनेक प्रकारचे आहेत. 49 नंबरचा प्रश्न आहे, बालविकासाचा पाया कुठे घातला जातो? योग्य उत्तर आहे ए बालपणामध्ये. 50 नंबरचा प्रश्न आहे, बालकाचे शिक्षण हे जीवनाशी संबंधित असावे हा विचार कोणाचा आहे? योग्य उत्तर ए डुई, अर्थातच जॉन डुई यांचा आहे. त्यानंतर शिक्षण व अध्यापन लर्निंग अँड पेडागॉजी संदर्भातले काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला आहे, मूल प्रामुख्याने कशातून शिकतात? त्याचं योग्य उत्तर आहे बी अनुभवामधून किंवा अनुकरणामधून. 2 नंबरचा प्रश्न आहे, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? योग्य उत्तर आहे बी जॉन डुई. 3 नंबरचा प्रश्न आहे, मुलांच्या शिकण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती आहे? योग्य उत्तर आहे बी वातावरणाची. 4 नंबरचा प्रश्न आहे, पियाजेनुसार 7 ते 11 वर्षे ही कोणती अवस्था आहे? योग्य उत्तर आहे सी कॉन्क्रीट ऑपरेशनल. 5 नंबरचा प्रश्न आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? योग्य उत्तर बी वायगोत्स्की. 6 नंबरचा प्रश्न आहे, मुलं इमिटेशन म्हणजे अनुकरणद्वारे शिकतात हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सोशल लर्निंग थेरी. 7 नंबरचा प्रश्न आहे, अंतःप्रेरणा इंट्रेन्सिक मोटिवेशन कोणती? योग्य उत्तर बी स्वतःच्या आवडीमुळे शिकणे. 8 नंबरचा प्रश्न आहे, रीइन्फोर्समेंट म्हणजे काय? योग्य उत्तर आहे सी शिकलेले वर्तन मजबूत करणे. 9 नंबरचा प्रश्न आहे, स्किनरचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर आहे बी बिहेवियरिस्टिक म्हणजे वर्तणूक पद्धतीने स्किनरने सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे की बालक वर्तन कसं करतं त्या वर्तनावर आधारित तो कोणकोणत्या पद्धतीने शिकतो. तर ही जी आहे बिहेवियरिस्टिक ही संकल्पना स्किनरने मांडलेली आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षणात फीडबॅक का महत्त्वाचे आहे? योग्य उत्तर ए चुका शोधण्यासाठी. 11 नंबरचा प्रश्न आहे, डिस्कव्हरी लर्निंग कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए ब्रुनर. 12 नंबरचा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये शिक्षकाने काय करावे? योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवणे.
13 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, ही व्याख्या कोणी दिली? योग्य उत्तर आहे बी थॉर्नडाईक. 14 नंबरचा प्रश्न आहे पॉझिटिव्ह मोटिवेशनमध्ये काय येते? योग्य उत्तर आहे बी बक्षीस. 15 नंबरचा प्रश्न आहे ऑपरेंट कंडिशनिंग कोणी मांडले? योग्य उत्तर आहे बी स्किनर. 16 नंबरचा प्रश्न आहे मुले शिकण्याच्या प्रक्रियेत काय करतात? योग्य उत्तर आहे बी सक्रिय सहभाग घेतात. 17 नंबरचा प्रश्न आहे ट्रायल अँड एरर लर्निंग कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए थॉर्नडाईकशी संबंधित आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे मुलांना शिकवताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे? योग्य उत्तर आहे बी मुलांची आवड व क्षमता. 19 नंबरचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्टिव्हिझमनुसार मुलं कसे शिकतात? योग्य उत्तर आहे बी स्वतः अनुभवातून. 20 नंबरचा प्रश्न आहे कोणता घटक शिकण्यात आड येतो किंवा अडचण येते? योग्य उत्तर आहे बी भीती आणि तणाव. 21 नंबरचा प्रश्न आहे इंट्रेन्सिक अँड एक्सट्रेन्सिक मोटिवेशन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए मॅस्लो. 22 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचा विचार कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? योग्य उत्तर ए इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. 23 नंबरचा प्रश्न आहे शिक्षकांनी स्कॅफोल्डिंग कधी द्यावे? योग्य उत्तर आहे बी नवीन शिकण्याच्या प्रक्रियेत. 24 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज सोशल प्रोसेस कोणी सांगितले? योग्य उत्तर आहे बी वायगोत्स्की. 25 नंबरचा प्रश्न आहे मुलांना शिकवताना प्लेवे मेथड कशासाठी उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे बी नैसर्गिक शिक्षणासाठी. 26 नंबरचा प्रश्न आहे कोणती पद्धत मुलांना जास्त परिणामकारक ठरते? योग्य उत्तर आहे बी ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड. 27 नंबरचा प्रश्न आहे चाइल्ड सेंटर एज्युकेशन या तत्वाचे प्रतिपादन कोणी केले? योग्य उत्तर आहे ए महात्मा गांधी. 28 नंबरचा प्रश्न आहे हायरार्की ऑफ नीड्स कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर ए मॅस्लोशी संबंधित आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे शिकण्याचे मूलभूत तत्व कोणते? तर शिकण्याचे मूलभूत तत्व आहे ए अनुभवावर आधारित असणे. 30 नंबरचा प्रश्न आहे रेडीनेस टू लर्न म्हणजे काय? योग्य उत्तर ए शिकायची तयारी. 31 नंबरचा प्रश्न आहे पियाजेनुसार कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये काय महत्त्वाचे आहे? योग्य उत्तर आहे वातावरण व परस्पर संवाद. 32 नंबरचा प्रश्न आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट कोणत्या शिक्षण पद्धतीत येते? योग्य उत्तर आहे बी बिहेवियरिस्ट. 33 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? योग्य उत्तर आहे बी सकारात्मक प्रेरणा द्यावी. 34 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग बाय इमिटेशन कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी निगडित आहे? योग्य उत्तर आहे ए ऑब्झर्वेशनल लर्निंग. 35 नंबरचा प्रश्न आहे नॉलेज इज कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर हे कोणते तत्व आहे? योग्य उत्तर आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम. 36 नंबरचा प्रश्न आहे प्रभावी शिक्षक कोण? योग्य उत्तर आहे बी जो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. 37 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग कर्व कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे प्रगतीचा आलेख. 38 नंबरचा प्रश्न आहे शिकताना विद्यार्थ्याला काय उपयुक्त ठरते? योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभव. 39 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग इज बोथ इंडिव्हिज्युअल अँड सोशल कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ए वायगोत्स्की. 40 नंबरचा प्रश्न आहे कोणत्या शिक्षण पद्धतीत गटक्रिया महत्त्वाची आहे? योग्य उत्तर आहे कोऑपरेटिव्ह लर्निंग. 41 नंबरचा प्रश्न आहे क्रिएटिव्ह थिंकिंग कशातून विकसित होते? योग्य उत्तर आहे बी समस्या सोडवण्याच्या क्रियेतून. 42 नंबरचा प्रश्न आहे शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय असते? योग्य उत्तर आहे बी मार्गदर्शकाची. 43 नंबरचा प्रश्न आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड का उपयोगी आहे? योग्य उत्तर आहे विचारशक्ती विकसित करण्यासाठी. 44 नंबरचा प्रश्न आहे मोटिवेशनल म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी शिकण्याची अंतर्गत प्रक्रिया, त्या ठिकाणी प्रेरणा. 45 नंबरचा प्रश्न आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे लर्निंग आउटकम्स कसे मोजावे? योग्य उत्तर आहे बी चाचणी, प्रकल्प आणि निरीक्षणाद्वारे लर्निंग आउटकम त्या ठिकाणी मोजावे. 46 नंबरचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? योग्य उत्तर आहे बी विविध पद्धतींचा योग्य वापर. 47 नंबरचा प्रश्न आहे सेल्फ डिरेक्टेड लर्निंग कोणाला उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे बी प्रौढ विद्यार्थ्यांना.
48 नंबरचा प्रश्न आहे चाइल्ड लर्न बेस्ट वेन. योग्य उत्तर आहे बी, तो सक्रिय सहभाग घेतो. 49 नंबरचा प्रश्न आहे टीचिंग एडचा उपयोग कशासाठी होतो. योग्य उत्तर आहे बी, शिकवण अधिक परिणामकारक करण्यासाठी. 50 नंबरचा प्रश्न आहे प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करतात. योग्य उत्तर आहे बी, सकारात्मक प्रोत्साहन देऊन. त्यानंतर समावेशक शिक्षणाचे काही प्रश्न आहेत, त्यालाच आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतो. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न हे विचारले जातात. 1 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे. योग्य उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे. 2 नंबरचा प्रश्न आहे सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल ही संकल्पना कोणाशी निगडीत आहे. योग्य उत्तर ए, समावेशक शिक्षण. 3 नंबरचा प्रश्न आहे दिव्यांग मुलांना सामान्य शाळेत शिकण्याची संधी देणे याला काय म्हणतात. योग्य उत्तर आहे बी, समावेशक. 4 नंबरचा प्रश्न आहे शिकण्यात अडचण असलेल्या मुलांसाठी सर्वात आवश्यक बाब कोणती. योग्य उत्तर आहे बी, वैयक्तिक लक्ष. 5 नंबरचा प्रश्न आहे डायस्लेक्सिया म्हणजे कोणती अडचण. योग्य उत्तर आहे सी, वाचन लेखनाची. 6 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती आहे. योग्य उत्तर आहे बी, विविधतेला मान्यता देणे. 7 नंबरचा प्रश्न आहे ADHD असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती समस्या असते. योग्य उत्तर आहे ए, लक्ष केंद्रित ठेवण्यात. 8 नंबरचा प्रश्न आहे ब्रेनलिपी कोणासाठी वापरली जाते. योग्य उत्तर आहे बी, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी. 9 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात रॅम्प बसवण्याचा उद्देश काय आहे. योग्य उत्तर आहे बी, व्हीलचेअरवरील विद्यार्थ्यांना सोयीसाठी. 10 नंबरचा प्रश्न आहे साइन लँग्वेज म्हणजे काय. योग्य उत्तर बी, श्रवणबधिर विद्यार्थ्यांची भाषा. 11 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षण कोणत्या तत्वावर आधारित आहे. योग्य उत्तर आहे समानता. 12 नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिकवताना काय आवश्यक आहे. योग्य उत्तर आहे विशेष शैक्षणिक साधने. 13 नंबरचा प्रश्न आहे रिसोर्स रूम म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी, विशेष साधनांची सज्ज कक्ष. 14 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांमधील नाते कसे असावे. योग्य उत्तर आहे बी, सहकार्यात्मक. 15 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात IEP म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी, इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन. 16 नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या मुलांना मदत करणारा सहाय्यक कोण. योग्य उत्तर ए, शैक्षणिक समुपदेशक. 17 नंबरचा प्रश्न आहे स्लो लर्नर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काय करावे. योग्य उत्तर आहे सी, अतिरिक्त सराव व प्रोत्साहन द्यावे. 18 नंबरचा प्रश्न आहे शारीरिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळेत काय असावे. योग्य उत्तर आहे बी, रॅम्प. 19 नंबरचा प्रश्न आहे डिस्कॅल्कुलिया म्हणजे अडचण कोणत्या क्षेत्रात असते. तर योग्य उत्तर आहे ए, गणित. बघा कॅल्क्युलेटर अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं. 20 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही संकल्पना भारतात कोणत्या शिक्षण आयोगाने अधोरेखित केली. योग्य उत्तर आहे बी, कोठारी आयोग. 21 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये पीअर ट्युटरिंगचा उपयोग कशासाठी होतो. योग्य उत्तर आहे बी, विद्यार्थी एकमेकांकडून शिकावेत. 22 नंबरचा प्रश्न आहे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते. योग्य उत्तर आहे ए, श्रवण यंत्र. 23 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात डिफरन्शिएट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी, प्रत्येकाच्या गरजेनुसार शिकवणे. 24 नंबरचा प्रश्न आहे भारतात समावेशक शिक्षण संकल्पनेला कायदेशीर आधार कोणत्या कायद्याने मिळाला. योग्य उत्तर आहे RTE ॲक्ट 2009. 25 नंबरचा प्रश्न आहे मानसिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे. योग्य उत्तर आहे बी, पुनरावृत्ती व सराव. 26 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडावी. योग्य उत्तर बी, मार्गदर्शक व समुपदेशकाची. 27 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग डिसेबिलिटीमध्ये कोणते समाविष्ट आहे. योग्य उत्तर आहे डिस्लेक्सिया. 28 नंबरचा प्रश्न आहे दृष्टिबाधित मुलांसाठी कोणते शिक्षण साधन उपयुक्त आहे. योग्य उत्तर आहे ऑडिओ टेप. 29 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा मूलभूत तत्व कोणते आहे. योग्य उत्तर बी, समता व न्याय. 30 नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते मूल्यमापन योग्य आहे. योग्य उत्तर ए, मौखिक परीक्षा.
31 नंबरचा प्रश्न आहे ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी. दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करणारे साधन. 32 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये पालकाची भूमिका कोणती? योग्य उत्तर आहे बी. सक्रिय सहभाग. 33 नंबरचा प्रश्न आहे शारीरिक अपंग विद्यार्थ्यांसाठी कोणते साधन उपयुक्त आहे? योग्य उत्तर ए. व्हीलचेअर. 34 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये काउन्सिलिंग का आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांच्या भावनिक अडचणी सोडवणे. 35 नंबरचा प्रश्न आहे डिस्ग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण येते? योग्य उत्तर आहे बी. लेखन, ग्राफ, कंटेंट असं लक्षात ठेवायचं. 36 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचा पाया कोणता आहे? योग्य उत्तर आहे बी. समान संधी. 37 नंबरचा प्रश्न आहे रिसोर्स टीचर म्हणजे कोण? योग्य उत्तर आहे बी. विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणारा शिक्षक. 38 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण असावे? योग्य उत्तर आहे बी. सहकार्यशील. 39 नंबरचा प्रश्न आहे भारतात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे 1995. 40 नंबरचा प्रश्न आहे मेन स्ट्रीमिंग म्हणजे काय? योग्य उत्तर ए. दिव्यांग मुलांना सामान्य शाळेत सामावून घेणे. 41 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये शिकणाऱ्याच्या विविधतेचा स्वीकार करणे म्हणजे काय? योग्य उत्तर आहे ए. इक्वेलिटी. 42 नंबरचा प्रश्न आहे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना नकाशे शिकवण्यासाठी काय उपयोगी आहे? योग्य उत्तर आहे स्पर्शनशील नकाशे, टॅक्टाईल मॅप्स. 43 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात टीम टीचिंग का उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे बी. सहकार्य व मदत वाढवण्यासाठी. 44 नंबरचा प्रश्न आहे डिस्कॅल्कुलिया. बघा आता इथं पण कॅल्कुलिया असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती मदत उपयुक्त आहे? बघा इथं कॅल्कुलिया असाल म्हणजे कॅल्क्युलेटर. योग्य उत्तर आहे ए. गणिती खेळ. 45 नंबरचा प्रश्न आहे झिरो रिजेक्शन पॉलिसी कोणत्या शिक्षणाशी निगडीत आहे? योग्य उत्तर आहे ए. समावेशक शिक्षण. 46 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये रिमेडियल टीचिंग का आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे बी. शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी. 47 नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते मूल्यांकन योग्य आहे? योग्य उत्तर आहे सतत व व्यापक मूल्यांकन अर्थातच CCE. 48 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये क्लासरूम ॲडॅप्टेशन म्हणजे काय? योग्य उत्तर ए. वर्गातील शिक्षण साधनांमध्ये बदल. 49 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते? योग्य उत्तर आहे बी. समानता व सहकार्य. 50 नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? योग्य उत्तर आहे बी. सकारात्मक प्रोत्साहन. बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आपण हे मानसशास्त्राचे एक उजळणी पद्धतीने आपण प्रश्नाचं ह्या ठिकाणी रिव्हिजन करतोय. तर आज हे जे व्हिडिओ तयार करतो हे ज्यांना गरजवंत आहेत आपले मित्र त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा जेणेकरून जे व्हिडिओ तयार करतो हे तुम्हाला उपयोगी होतात असं म्हणून ह्या ठिकाणी मी गृहीत धरेन. धन्यवाद.